नमस्कार. तर आज आपण शिकणार आहोत जास्वंदीचे फूल, जे भरपूर ट्रेंडिंगला आहे. तर आपण एक पाईप क्लीनर घेतलेला आहे. तर त्याचे आपण असे 3 फोल्ड करणार. मग एका पाईप क्लीनरचे 3 फोल्ड आपण केलेले आहेत आणि दुसरा एक आपण पाईप क्लीनर घेणार, त्याचे 2 फोल्ड करणार. तर अशा तऱ्हेने त्याला सेंटर आपण घेऊन मग एक एक पाईप क्लीनर आपण त्याच्यात एक एक करून लॉक करत जाणार. तर आपण हे तिन्ही पाईप क्लीनर जे आपण कट केलेले आहेत ते आपण एक एक करून लॉक करणार आणि मग जी सर्वात छोटी साईज आहे पाईप क्लीनरची तिथे आपण थंब ठेवून मग मोठ्या साईजचा जो पाईप क्लीनर आहे त्याच्याने आपण ट्विस्ट करणार आणि लॉक करणार. मग अशी ही आपली पाकळी तयार झालेली आहे. तर अशा मी पाकळ्या बनवून ठेवलेल्या होत्या. तर त्याला आपण साईडने ग्लू लावायचं आणि थोडा वेळ होल्ड करून ठेवायचं. मग पाकळी ती चिपकून जाणार. एक एक पाकळीला असं आपण ग्लू लावणार आणि थोडा होल्ड करून ठेवणार. तर आपला हा 5 पाकळ्यांचा एक फूल तयार होणार आहे. ही आहे मी बनवलेली साईज आहे, ती मीडियम साईज आहे, ज्याच्यात मी एका पाईप क्लीनरचे 3 फोल्ड करून तुकडे बनवलेले होते. जर आपल्याला थोडी मोठी साईज हवी असेल तर फुलाची, तर त्याप्रमाणे आपण लार्ज साईजचं पाईप क्लीनर घेऊन मग त्याचे 2च फोल्ड करणार. आपण 2 तुकडे करून मग मोठा फूल तयार होणार. तर त्याची व्हिडिओ नेक्स्ट ह्याच्यात मी सांगणार आहे. तर असं आपलं फूल तयार झालेलं आहे. तर आपण आता बॅक साईडला कवरिंगला हे असं आपण ग्रीन पाईप क्लीनरने ट्विस्ट देऊन छोटं छोटं आपण 4 पाकळी तयार करणार किंवा 5. असं आपण प्रेस करून एक एक पाकळी अशी आपण फोल्ड करणार आणि मग त्याला ग्लू लावून आपण ते तिथे चिपकवणार. अगोदर आपण सेंटर पॉईंट बघूया. सेंटरला आपण लावण्यासाठी एक पुन्हा रेड पाईप क्लीनर घेतलं आहे, 2 पॉप क्लीन घेतलं आहे, त्यालाच आपण पराग असं बोलतो. तर आपण त्याला लॉक करून ठेवलेलं आहे आणि नंतर मग आपण येलो पाईप क्लीनर घेतलं आहे, त्याला काठीच्या सहाय्याने आपण ट्विस्ट केलं आहे आणि थोडंसं स्ट्रेच केलं आहे आणि नंतर मग ते पराग वर उभे पकडून त्याला येलो पाईप क्लीनरच्या सहाय्याने आपण ट्विस्ट करत लॉक करणार. मग ते उभेच राहणार. नाहीतर मग जर आपण तसं नाही केलं तर ते पराग आडवे राहणार. आणि आपण मध्ये गॅपच्या सहाय्याने, मध्ये जो गॅप आहे तो गॅप पकडून आपण हे असं खाली करणार. आता जे एक्स्ट्रा पार्ट उरलेलं आहे त्याला आपण कट करणार. असं थोडंसं ट्विस्ट करून लॉक करून मग बाकीचं उरलेलं पार्ट आपण कट करणार आणि ग्लूच्या सहाय्याने मग राहिलेलं पार्ट आपण लॉक करणार, जेणेकरून ते निघायला नको. मग एक फिनिशिंग चांगली येणार. आणि नंतर मग आपण त्याच्यावर ग्रीन कवरिंग करणार. जसं ओरिजिनल फुलाला असतं तसं आपण ग्रीन कवरिंग करणार. तर ह्याला पण आपण गम लावून घेऊया. आता 4ही पाकळ्यांना आपण 5ही पाकळ्यांना आपण गम लावलेला आहे आणि नंतर मग थोडंसं प्रेस करून ठेवायचं, जेणेकरून ते ग्लू चिपकून जाईल. आता हे आपलं फूल तयार झालेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. गणपती बाप्पा मोरया.